सगळी करताना भारतीय जीवाच्या अशा या उपस्थित सर्व कलावंत मुलांना आणि उपस्थित सर्व चित्रपटांना मी गुरु बोलण्याचे आदेश करते आणि सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित आहे आणि थोडे घरी गिफ्टचा स्वीकार करा. या ठिकाणी संपूर्ण भागाला समारंभ या समारंभामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या राष्ट्रवादी सर्व सदस्य त्याबरोबर आमचे सर्व तत्कालीन गुरुवर्ग आणि आजूबाजूच्या शिवाजी शिकण्यासाठी 6 गावांचे विद्यार्थी घेतले. त्यावेळेला शिवाजी विद्यालय धावला हे महाराष्ट्राची सर्वात मोठी अशी हायस्कूल काम होतं. आजूबाजूच्या 6 गावांच्या विद्यार्थ्यांना शिवाजी हायस्कूल धावला शिवाय पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय स्टेडियमच्या ग्रुपमध्ये कार्यक्रमाचे संस्कृती आहे. त्यामुळे आम्हाला लाभलेले तत्कालीन मुख्याध्यापक आदरणीय श्री योगेश दास यांनी अशा कार्यक्रमाचा प्रशिक्षण स्वीकारावं अशी मी त्यांना मित्रपरिवार विद्यार्थी बँडच्या वतीने विनंती करतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमासाठी काही सत्ताकृती आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यामध्ये माननीय हरिभक्त भराडे श्री गुरुजी यांचं पूर्ण आयुष्य यामध्ये घडवत आहे. अशा आदरणीय गुरुजी उपस्थित त्यांची आपण नाव निर्माण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासोबतच श्रीराम शिंदे सर यांनी आपलं स्थान निर्माण करावं अशी त्यांना विनंती करतो. माननीय श्री केशवराव गरास सर, माननीय श्री सुभाषराव गरास सर,
माननीय श्री विलासराव गायडे या सर्वांनी आमच्या विवेकानंद मांडले उपस्थित राहिलेल्या आपण सर्वांनी आमचं प्रमुख अतिथी आणि सत्कार होते हे स्थान ग्रहण करावं अशी मी स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा
एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अजल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं आणि सर्व मला श्री गुरु आणि जे लहान आपल्याला काही
कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। दौलत कमाई कुछ ना कमाया, शोहरत कमाई कुछ ना कमाया। हो दौलत कमाई कुछ ना कमाया, शोहरत कमाई कुछ ना कमाया। दुनिया में सब कुछ उसने कमाया जिसने कमाई दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। मतलब को तुम प्यार न समझो, खुद गर्जों को यार न समझो। हो मतलब को तुम प्यार न समझो, खुद गर्जों को यार न समझो। सच्चा वही है दोस्त की जिसने जान दे के निभाई दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती। माननीय श्री गवई सर यांनी आपलं थोडक्यात बरोबर व्यक्त करावं त्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतो. माननीय श्री गवई सर. विद्यार्थी आणि विद्यार्थी
एक
वाला होता वो तो बहुत जो के पीछे क्या हो रहा है तो ये महत्वाची है तो इनको देखो चेहरा देखो चेहरों के लाभों को दूंगा डिफरेंट माझ्या सर्व गुरुदेव सर्वांच्या पायी नमस्कार. बसलेले भगिनी बंधू भाऊ इष्टमित्र सर्वांना नमस्कार. आपल्याला वेळ कमी आहे, मी जास्त बोलणार नाही. तुम्ही सगळे इथं सगळे आलात, भाऊंनी सगळं नियोजन केलं, खूप आनंद वाटला. भाऊंच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो आहे आणि सगळे गुरुजींनी आपल्याला सहकार्य दिलेले आहे, ते पण आपल्यामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि आपले कुटुंब म्हणजे महिला ज्या आलेल्या आहेत आणि पुरुषही आलेले आहेत, त्यांनी आपल्या कुटुंबाला घेऊन आले सोबत, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. मी काही स्टेजवर जास्त बोललेली नाहीये. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी असतात गावकरी मंडळी, सर्व महिला मंडळी आणि 1991-92 विद्यार्थी त्यांच्या सहगृहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण हा गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुला महिमा सांगणारा दिवस आहे. या भारत देशाला हा गुरुची मोठी परंपरा लाभलेली आहे. अगदी प्रभू रामाचे गुरु वशिष्ठ गुरु द्रोणाचार्यांनी पांडवांकडे ग्रंथ लिहिण्यासाठी शिकवणारा प्रकारे सम्राट बुद्ध रमवले आणि इंग्रजी स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु झालेले होते. इंग्रजी सत्तेविरुद्ध नेतृत्व करणारे महात्मा गांधी यांनी भारत देशाला एक छत्र बनवलं. त्यांचे नेतृत्व आणि त्यांना मार्गदर्शन करणारे निर्माण म्हणजे हे सर्व गुरु म्हणजे गुरुशिवाय नाही. म्हणून आज गुरुचा प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या त्या काळात महापुरुषांनी काही कार्य घडवलं, त्या कार्यामध्ये गुरुवर्याचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. शालेय जीवनामध्ये आपण शिकत असताना आपल्याला खूप लाभतात, परंतु आयुष्यभर आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला ज्या लोकांचं शिक्षण मिळते त्याला आपण गुरुच मानला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी हा गुरुचा महिमा सांगणारा दिवस आहे असं मला आवाहन सांगावं. समाजात वापरत असताना आपल्याला कामाची मागणी असते, कौटुंबिक जिव्हाळा असतो आणि त्या कुटुंबामध्ये असणारे वयोवृद्ध आहे त्यांनी सेवा आपल्या पाहिजे असं या आजच्या तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व माझ्या गुरुया वर्गाचे अभिनंदन करते आणि आज या कार्यक्रमामध्ये मला ही आभार मानण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्या गुरुजी सर्वप्रथम हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणलेला आहे अशा आमच्या आदर्श शिक्षिका सरक मॅडम यांचं स्वागत बाकी राहिलेलं आहे. त्यासाठी मी त्यांचं स्वागत करते. शब्द सुमनाने स्वागत करताना आमच्या त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर या ठिकाणी आज मला आनंद होतो की आमच्या एक टुगेदरच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडले आहेत. वृक्षारोपण असो, त्याचप्रमाणे गुरु सत्कार सोहळ्या ठिकाणी विशेष पद्धतीने पार पाडलेला आहे आणि या सोहळ्याला आवर्जून असे
त्यांनी त्यांचे आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे विशेष या ठिकाणी आभार मानते. आणि या कार्यक्रमाला महत्त्वाचं म्हणजे आमच्या जांभूळ नगरीच्या या शकुंतलाताई त्या देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि त्या ठिकाणी माझ्या मित्रमैत्रिणी देखील लांबून लांबून वेगवेगळ्या गावामधून वेगवेगळ्या शहरामधून आपली सादर कामांच्या या ठिकाणी हजर झालेल्या आहेत. त्याबद्दल सुद्धा आम्ही आपल्या मित्रमंडळीने देखील मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्सुकतेने त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानते. आणि माझ्या काही परिचयाचे देखील या ठिकाणी त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मोठ्या आनंदाने त्यांचे सुद्धा एक आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी काही लोक झाले आहेत असे काही मला समजलं नाही. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करते. काही सांगायचं असलं तर कोणी जिंदगानी है। सब नसीबों की ये कहानी है, तेरी चाहत की सब निशानी है। और क्या जिंदगानी है, और क्या जिंदगानी है। से मांगी वही तुम दुआ हो। कौन हमें दुनिया में इतना प्यार देगा, इतनी खुशी और ऐसा संसार देगा।